महाराष्ट्र आवाज न्यूज। ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर आयशर टेम्पो घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मालेगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीत सायने बुद्रुक शिवारातील पंचमुखी हनुमान मंदिराजवळ घडली। पोलिसांच्या माहितीनुसार 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजता मुंबई आग्रा महामार्गावर पोलीस शिपाई संभाजी पेरनाईक हे बंदोबस्तावर होते। यावेळी लाल रंगाच्या आयशर टेम्पोमधून गोवंशीय जनावरं वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी संशयित आयशर क्रमांक MH4FU 3446 थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने वाहन न थांबवता पोलीस शिपाई पेरनाईक यांच्या अंगावर आयशर घालण्याचा प्रयत्न केला। पेरनाईक यांनी बाजूला होत आपला जीव वाचवला। त्यानंतर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाने यांना माहिती दिली। पोलीस पथकाने अन्नपूर्ण हॉटेल परिसरात वाहतूक कोंडी करून आयशरला अडवलं आणि चालकाला ताब्यात घेतलं। मोहम्मद सलमान मोहम्मद हनीफ वय वर्ष 25 राहणार बिस्मिल्ला नगर आयशानगर मालेगाव असं ताब्यात घेतलेल्या चालकाचं नाव आहे। आयशरची तपासणी केली असता त्यामध्ये 10 गोवंशीय जनावरं आढळून आली। या जनावरांची अंदाजे किंमत 2.30 लाख रुपये असून 6 लाख रुपयांच्या आयशरसह एकूण 8,30,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला। जनावरांना निर्दयतेने बांधून कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक केली जात असल्याचा पोलिसांचा आरोप असून त्यांना पुढील संगोपनासाठी गोशाळेत पाठवण्यात आला। या प्रकरणी मोहम्मद सलमान यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 109(1) 223 महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमातील संबंधित कलमांनुसार मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास पोलीस करीत आहेत। प्रतिनिधी अनिल कदम, मालेगाव। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.